बालभाऊ तुमची नात काळ्या जिभेची आहे, नाट लावते सर्वांना। तिथे गावाला लागलेली कीड आहे कीड। गावाचं वाटोळं केलं तरी अजून इथं पोट भरलं नाही। ही काळ्या जिभेची आजपर्यंत जे जे काही बोलली ते सगळं तसंच्या तसं घडलं। या मुलीमुळेच गावात सगळ्यांचं नुकसान झालंय। प्रत्येक घरात तिच्यामुळे विघ्न आलं। ही जर अजून गावात राहिली ना तर गावाचं स्मशान होईल, मी सांगून ठेवते तुम्हाला सगळ्यांना। आता मी तुला गावात राहू देणार नाही, तू निघ इथून, चालते हो गावातून। त्या मंदिरातून जशी जातेस ना तशी या गावातूनही निघून जा। मित्रा तू यांचा जीव वाचव, यांचं भलं कर। तू यांच्यासाठी अवतरण आहे का? अवतरण करणार आहे। बालभाऊ तुमची नात काळ्या जिभेची आहे, नाट लावते सर्वांना। तिथे गावाला लागलेली कीड आहे कीड। गावाचं वाटोळं केलं तरी अजून इथं पोट भरलं नाही। या मुलीमुळेच गावात सगळ्यांचं नुकसान झालंय। ही जर अजून गावात राहिली ना तर गावाचं स्मशान होईल, मी सांगून ठेवते तुम्हाला सगळ्यांना। आता मी तुला शांत हो. शांत हो बाळा, नाही रडायचं। सगळे थांबलेत जेवायचंय, हात जाऊयात का पण? मित्र मला कळत नाही, हा फक्त योगायोग नव्हता। प्लीज तू एवढी पॅनिक नकोस। आपण आहोत ना सगळे ईशासोबत, रडायचं नाही, रडायचं नाही। आणि बघ दुसरी चांगली गोष्ट म्हणजे ईशाला आता देवी आईचं वरदान मिळालंय तुझ्यासारखंच, हो ना? तुम्हाला कळतंय की ते वरदान आहे, मला कळतंय, आपल्या घरातल्यांना कळतंय, पण जगाला तसं नाही वाटत। त्यांना हा शाप वाटतो आणि मी नुसतं बोलत नाहीये, मी हे अनुभवलंय ना म्हणून सांगते। मी सुद्धा ना ईशा एवढीच होते जेव्हा मला पहिल्यांदा संकेत आला। मला काही कळतही नव्हतं तेव्हा, आणि मी संकेताप्रमाणे लोकांचा जीव वाचवायला जायचे, त्यांना मदत करायला जायचे। मला असं वाटायचं की मी काहीतरी चांगलं करते, पण तसं नाही वाटत लोकांना। पण कोणालाही ती मदत नाही वाटली, ते मला अपशकुनी म्हणायचे, मला काळ्या जिभेची म्हणायचे, मला उभं सुद्धा नाही करायचे। आज तुम्ही होता ना ईशा सोबत जेव्हा तिला संकेत आला, हे जर शाळेत घडलं असतं तर काय काय केलं असतं तिने? छोटं बाळ होते, तिला काही कळलं सुद्धा नसेल की तिला हे सगळं का दिसतंय, इतकं काहीतरी भयंकर का दिसतंय तिला, आणि तिला होणारा शारीरिक त्रास फार भयंकर असतं ते। मला माहिती आहे किती त्रास होतो ते, खूप जोरात डोकं दुखतं, खूप वेदना होतात, काही सुचत नाही, काही कळत नाही काय करावं। आणि मी हे फक्त इच्छासाठी नाही बोलत आहे, याचा त्रास मला सुद्धा होणार, जसा हेमाला झाला होता माझ्यामुळे। कोणी जवळ करत नाही, आम्ही समजणं गेलो ना की लोक रस्ता बदलायचे। एवढ्याशा मुली आहेत, त्यांच्या बरोबर असं कोणी केलं तर मला माझ्या मुलींना हा सगळा त्रास व्हायला नकोय। त्यांनी आनंदात राहावं, आपल्या ईशाला एक सामान्य आयुष्य मिळावं असं मला वाटतं। एखाद्या सामान्य मुलीसारखं तिने जगावं, हे सगळं नको, सगळा त्रास तिच्या वाट्याला नको। आणि माझ्या आयुष्यात तुम्ही आलात ना, बाबांनी विश्वास दाखवला माझ्यावर, तुम्ही माझ्या आयुष्यात आला म्हणून मी या सगळ्यातनं बाहेर पडू शकले। पण
पण जर तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसता तर मी आजही तिथेच असते, त्या गावात एकटी. हा एकटेपणा खूप भयंकर असतो. तो आपण आपल्या मुलींना नाही द्यायचा. त्यांनी आनंदातच राहायचं. मला मला हे नकोय त्यांच्यासाठी. मला कळतंय का मी काय बोलते ते? नेत्रा, ऐक, तो अद्वैत तुझ्यासाठी उभा राहिला होता ना, तसाच त्याच्या मुलीसाठी सुद्धा उभा राहील. मी काही चुकीचं होऊ देणार नाही ईशा बरोबर. जो अद्वैत नेत्राचा बॉडीगार्ड बनून राहिला, तो ईशा अद्वैत राजाध्यक्षाचा सुद्धा बॉडीगार्ड बनून राहील. सगळं व्यवस्थित होईल नेत्रा. मी सांभाळून घेईन सगळं. काही चुकीचं नाही होऊ देणार मी ईशासोबत. म्हणजे काय करणार तुम्ही? मेडिकल हेल्प नाही केतकी. तुला जे वाटतंय तेवढं ते सहज आणि सोपं नाहीये. आपल्या ईशाच्या बाबतीत जे काही घडलंय तो मानसिक आजार नाहीये भाऊजी, पण देवी आईचं वरदान आहे ते. जसं नेत्रा आणि इंद्राणीकडे देवी आईनं वरदान दिलंय, तसं आपल्या ईशालाही वरदान दिलंय. पण भाऊजी, एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला काय हरकत आहे? केतकी, तुला आठवतंय जेव्हा नेत्रा पहिल्यांदा आपल्या घरात आली होती तेव्हा तिला संकेत येतात ते कोणाला माहिती नव्हतं. पण जेव्हा तिला संकेत आला आणि हे सगळ्यांनी पाहिलं तेव्हा सगळ्यांना असंच वाटलं होतं की तिला मानसिक आजार झालाय. पण तसं नव्हतं. ते देवी आईचं वरदान होतं. मान्य आहे भाऊजी, सगळं मान्य आहे. पण आपली ईशा लहान आहे ना. आपण जर वेळीच निर्णय घेतला ना तर काहीतरी मार्ग सापडेल. केतकी, मेडिकल सायन्स यामध्ये काही करू शकत नाही. मला ईशाची खूप काळजी वाटते. नेत्रा आणि इंद्राणीकडे ही शक्ती आहे कारण त्यामागे विशिष्ट कारण आहे, कार्य आहे, नियतीची योजना आहे. नेत्राने फिरोचकाचा अंत केला आणि तिची शक्ती लोप पावली. पण ईशाच्या बाबतीत असं का घडतंय? देवी आईने तिच्यावरती कोणतं कार्य सोपवलं असेल? तिला कुठल्या संकटाशी मुकाबला करायचा आहे म्हणून तिच्याकडे ही शक्ती आली असेल. या प्रश्नाचं उत्तर फार कठीण नाहीये भाऊजी. ते संकट आपल्या आसपासच वावरत असतं 24 तास, मैथिलीच्या रूपात. मैथिली? तर ती परिराणी खूप हुशार होती. तिने काय केलं, तिच्याकडे एक जादूची छडी होती आणि मग परिराणीने जादूची काडी फिरवली. मग काय झालं आजी? मग मग राक्षसाचा दगड झाला. दगड म्हणजे तो राक्षस आता काहीच नाही करू शकत? काहीच नाही करू शकत, अडकला तो दगडात. मग त्या राक्षसाने जे गावातले लोक बांधून ठेवले होते ना, त्यांची सुटका झाली. परिराणीने गावकऱ्यांची सुटका केली. असंच पाहिजे त्या राक्षसाला. आता मला बघायचंच आहे. जे मला कळतंय, तुम्हाला कळतंय, ते नेत्राला कधी कळतंय. आणि तिला कळल्यावर सुद्धा ती शहाणी होऊन ठोस निर्णय घेते की आत्मघात करते. दूध आलं, दूध पिऊन घ्या. दूध पिऊन घ्या. मला नकोय दूध. का? मला नाही आवडत. आई, मला दे दूध. बघ, गुड गर्ल. जगाची शहाणी बाळ आहे. तू पण माझा शहाणा बाळ आहे ना. चला प्या. आजी, राक्षस पण खरंच असतात का गो? ते फक्त गोष्टी असतात, हो नाही? राक्षस सुद्धा खरंच असतात आणि देव सुद्धा खरंच असतात. आई, राक्षस म्हणजे काय? राक्षस म्हणजे जो वाईट वागतो, जो लोकांना त्रास देतो, वाईट विचार करतो, तो राक्षस.
आणि जो नेहमी चांगला विचार करतो, लोकांचं भलं करतो, लोकांना आनंद देतो, तो देव. म्हणजे मला काही कळलं नाही गाई. काय हळूहळू सगळं काय. आई ईशा, बरं वाटतं ना बाळा? हो मला बरं वाटतंय. पण नाही मला इकडे का दुखतं? तू मोठी झालीस ना की मी तुला सगळं नीट समजावून सांगेन. आता फक्त एवढं लक्षात ठेव, तुझी आई, बाबा, रीमा, आजी, घरातले सगळे तुझ्या बरोबर आहेत. त्यामुळे परत असं काही झालं ना की अजिबात घाबरायचं नाही. सगळ्यात आधी येऊन मला सांगायचं. ओके आई. आई, ईशाला स्वप्न पडलं ते खरं झालं. म्हणजे ईशा स्पेशल आहे का? हो, सगळे स्पेशल असतात. देवाने ना सगळ्यांना सारखं केलंय, एकदम सेम टू सेम. पण प्रत्येकाला काही ना काहीतरी गिफ्ट दिलंय. म्हणजे बघा, तुमच्या काही काही फ्रेंड्सना छान चित्र काढता येतात, बरोबर? काही काही जण खेळ छान खेळतात, काही जण खूप छान गातात. हे देवाने दिलेलं गिफ्ट आहे. तसंच ईशाला सुद्धा गिफ्ट दिलंय. चला आता आजीला त्रास देऊ नका. मी 2 मिनिटात येते. हा, तुम्ही तोपर्यंत झोपायची तयारी करा. आजी, आई रडत का होती? तुझी काळजी वाटते तिला म्हणून रडत होती. पण काय झालं आजी? काहीच नाही. चला झोपा आता. चला चला चला, उशीर होणार नाही तर. चला, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. झोपा. झोपायचं तर शांतपणे, बडबड करायची नाही. गुड नाईट. ईशा, मला का नाही देव बाप्पाने गिफ्ट दिलं? अगं नको ते गिफ्ट. माझ्या इकडे डोकं दुखतंय त्या गिफ्टनी. अगं डंबोच आहेस तू. मग कशाला ते ब्रिज पडायचं स्वप्न बघितलंस? आपल्याला चॉकलेट मिळू दे ह्याचं स्वप्न बघायचंस ना. अरे इथं आयडिया लक्षातच नाही आली. बाप्पा प्लीज मला हे स्वप्न पार, मला चॉकलेट दे. आणि आईस्क्रीम आईस्क्रीम. हा, आणि हे पण स्वप्न पार, मला आईस्क्रीम दे. आणि हे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. आणि हे पण स्वप्न पार, मला स्ट्रॉबेरी दे. आई, मला ना इथं दुखत होत ना. स्वप्न पडलं, ब्रिज पडला. ही न्यूज बघ, सफेद पूल पडला. शांत हो जा. नको त्रास करून घेऊस. मला खूप भीती वाटते. समज सकते हो मैं. आपल्या मुलांना खेळताना साधं खरचटलं तरी त्रास होतो आपल्याला. ये तो सब अलग है. और ईशा छोटी भी है अभी. मावशी, ही भीती माझ्या मनातून आयुष्यभर जाणार नाही.
मग अशीच रडत राहणार आहेस का? की की धीट होऊन सामना करणार आहेस? तुला माहितीये ना, जर आपण एखाद्या संकटाला घाबरत राहिलो तर ते संकट आपल्या मानगुटीवर बसतं. पण धीराने धिटाईने सामना केला ना त्याचा, तर ते लांब जातं आपल्यापासून. शांत हो. पूछ रही थी मुझसे की आई का रडत होती. एक काम करू, ईशा आणि रीमा म्हणत होत्या ना त्यांना बाहेर फिरायला जायचंय. तर अद्वैत, तू, ईशा, रीमा जा ना उद्या बाहेर फिरायला. फिरून या, बरं वाटेल त्यांना आणि तुलाही जरा शांत वाटेल. गुड मॉर्निंग. काय असं करताय? मुली येतील. मग येऊ देत ना, त्या पण बघतील आणि म्हणतील आई बाबा लव्ह यू सो मच. आज एक गोष्ट नव्याने कळते मला. काय? मुलं पटापट मोठी होतात, पण बायकोचं वय वाढायचं थांबतं. बोला मॅडम, कुठे जायचं आज फिरायला? हो खरं, ते आपणच ठरवूया. मुलींना विचारलं ना कुठे जायचंय, तर मग त्या यादीच देतील. इथे जायचंय, तिथे जायचंय, हे करायचंय, ते करायचंय. आणि आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही ऐका आधी माझं. बाहेर गेल्यानंतर मुली हट्ट करणार, बाबा हे घ्या ते घ्या म्हणून. पण प्रत्येक हट्ट पुरवलाच पाहिजे असं नसतं. सगळे हट्ट पुरवले ना की मग मुली हट्टी होतात. आणि मग तुम्हाला माहिती आहे ना, बास 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 बास, किती सूचना करशील? हाच प्रॉब्लेम आहे माहिती आहे. म्हणून प्रत्येक मुलाला त्याची आई हिटलर आणि बाबा सुपर हिरो वाटतो. चला निघूयात. अहो, मी काय म्हणते, आज आपण बाहेर चाललोच होत फिरायला, तर मुलींना हॉस्पिटलला घेऊन जाऊया का इंद्राणी आत्यांना भेटायला? त्या आता 7 वर्षांच्या झाल्यात, अजून एकदाही इंद्राणी आत्यांना भेटल्या नाही आहेत. हे तर मी तुला सांगितलं ना, काही झालं तरी लहान मुलांना हॉस्पिटलला घेऊन जायचं नाही. तिथले पेशंट्स बघून घाबरतात, ते त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आता झाल्या ना मोठ्या, म्हणजे तर मी तुझं बाकी सगळं ऐकेन, पण हे नाही प्लीज. चल. तपन बाबू क्यों आयचे? कहाँ है मेरी प्रोबिता? 7 साल हो गए, अभी तक ढूंढ नहीं पाए आप उसे. आप यही बता रहे हैं कब से, ढूंढ रहे. अगर ढूंढ रहे हैं तो कहाँ है मेरी प्रोबिता? कैसे फोन ना करूं? मुझे पता होना चाहिए प्रोबिता के बारे में क्या हुआ है. हिम्मत कैसे हुई आपकी ये कहने की कि प्रोबिता जिंदा नहीं है? मेरी प्रोबिता जिंदा है मेरी प्रोबिता. असं कसं म्हणू शकतो की प्रोबिता जिवंत नाहीये? जिवंत आहे माझी प्रोबिता. काय काय चाललंय हे? अजून घराचं किती नुकसान करणार आहात तुम्ही? आम्हाला त्रास तर देताच आहात. आता हे असं नुकसान करून, भांडी फोडून घराचं वातावरण खराब करा, म्हणजे समाधान मिळेल तुम्हाला, हो ना? ऐसी बात नहीं है. एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, हे घर तुमचं नाहीये. तुम्ही इथे आश्रित आहात, त्यामुळे आश्रितासारखंच राहायचं. काकू, मग एक इंसान इतना कैसे बेशरम हो सकता है? मला कळतच नाहीये. आता बघत का उभे आहात? आवरा हे पटपट, उचला. खरंच